सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या टॉपिकच्या अंतर्गत येणारे जे डिजिटल इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. अतिशय महत्त्वाचं हे सगळं डिजिटल इनिशिएटिव्ह आहे आणि पेपरमध्ये 100% हे सगळं प्रश्न विचारतात. त्यामुळं एकदा तुम्ही वाचन केलं तर ॲटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतो. काय आहे बघा, IRINS म्हणजे काय, हे कधी सुरू झाले, कोण सुरू केले, कशासाठी सुरू केलेत, कोणासाठी सुरू केलेत. हां, आता त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम. म्हणजे आपण हे प्रोग्राम कोणी सुरू केले, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत ही प्रोजेक्ट सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे NME नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT याच्या अंतर्गत हे इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम सुरू झालेले आहे. म्हणजे आपल्या देशातील जे टॉप लेवलचे रिसर्चर आहे, सायंटिस्ट आहे, अकॅडमिशियन आहे, त्यांच्याकडे असलेले सर्व ज्ञान, माहिती, अनुभव, कौशल्य हे सर्व त्यांनी शोकेस केला पाहिजे. त्यांच्याकडे असलेलं पोटेन्शियल त्यांनी दाखवलं पाहिजे. त्यांच्याकडे असलेलं पोटेन्शियल त्यांनी प्रेझेंटेशन केलं पाहिजे, तरच लोकांना कळणार आहे. मग हे सगळं अकॅडमिशियन त्यांचं क्वालिटी जर प्रदर्शन केल्यानंतर कुठं प्रदर्शन करायचं ह्यांच्यामध्ये, आणि त्यानंतर प्रदर्शन झाल्यानंतर त्यांचं नाव, त्यांचं माहिती ह्या वेबसाईटवर घेता येतात. तर 2018 जानेवारी 2018मध्ये IRNSचा सुरुवात झालेली आहे. हे डेव्हलपमेंट कोणी केलेत, इन्फ्लिबनेट इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क गांधीनगर येथे, गुजरातच्या गांधीनगरमध्ये हे झालेले. तर हे कशानं कोणाला फॅसिलिट करतात बघा. इट फॅसिलिट अकॅडमिशियन, सायंटिस्ट, स्कॉलर्स टू शो देअर पोटेन्शियल. त्यांच्यातील क्वालिटी त्यांनी शो केला पाहिजे. तर हे IRINS हे नेमका काय आहे, तर इट इज वेब बेस्ड रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. हे लक्षात ठेवा, हे रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सर्व्हिस आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केला पाहिजे, त्या मॅनेजमेंटबद्दल माहिती ही वेबसाईट तुम्हाला माहिती देतील. त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. नमस्कार. फॅन हचत मा सॉरी